नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी नाथा सावंत। हेच ते हॉटेल जे आपण पाठीमागे बघताय ते म्हणजे हॉटेल 7777। या ठिकाणी जो सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता व्हिडिओ, त्यामध्ये कामगाराला मारहाण करण्याचे जो प्रकार झाला होता, अखेर याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये संबंधित जो मालक आहे याच्यावरती गुन्हा दाखल झालेला असून नेमकं या व्हायरल मागचं सत्य काय होतं हे आपण पोलिसांनी जाणून घेतलेलं आहे। आणि फिर्यादीनुसार ज्या म्हणण्यानुसार टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर हेच ते हॉटेल आहे। त्या हॉटेलमध्ये कामगारांना नग्न करून मारण्यात आलं होतं। त्या हॉटेलमध्ये जो फिर्यादी आहे ज्याला मारहाण करण्यात आली त्याने अखेर पोलिसांना सत्य बाजू समोर आणून मांडलेली आहे आणि शेवटी मालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बोलण्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि ज्याच्यामुळं एका मॅनेजरला नग्न करून मारहाण झाल्याची घटना घडली होती। काय त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे का, आरोपी ताब्यात घेतलेला आहे का? नमस्कार। टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक 7777 नावाचं हॉटेल आहे। त्या हॉटेलवर एका कामगाराला त्याचा मालक लखन हरिदास माने हा नग्न अवस्थेत मारहाण करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्या व्हिडिओच्या अनुषंगाने आम्ही जी व्यक्तीला मारहाण केली होती ती व्यक्ती निवास आप्पासाहेब नकाते या व्यक्तीकडे आम्ही जाऊन तात्काळ संपर्क केला असता त्यांना घेऊन आलो आणि त्याला आल्याच्यानंतर त्याला विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की ही घटना 3 महिन्यापूर्वीची आहे आणि मालक लखन हरिदास माने याने तो नीट काम करत नाही, या कारणावरून त्याला जबरदस्तीने त्याच्या खिशातील 2000 रुपये काढून त्याचे कपडे काढून त्याला नग्न करून त्याला लोखंडी पाईपने 4 चौघात त्या ठिकाणी असलेल्या कामगारासमक्ष मारहाण केली होती आणि जर तू तक्रार दिली तर तुला जीवे मारीन अशी धमकी दिलेली होती। आणि वरून त्याच्याकडून व्हिडिओ करून घेतलेला होता की हे मी दारू पिलेलो होतो आणि त्याच्यामध्ये मी असं चूक केलेली आहे आणि माझी काही चूक नाही आणि मला काही तक्रार द्यायची नाही, अशा पद्धतीचं त्यांनी तो व्हिडिओ पण करून घेतलेला होता। सदर प्रकरणी निवास आप्पासाहेब नकाते यांची आम्ही फिर्याद घेतलेली आहे। फिर्याद घेऊन आरोपी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील आरोपीला अटक करून पुढील तपास API चौधरी यांच्याकडे देण्यात आलेला आहे। सर, काय नेमकी कलमं कुठली लावली, त्यांच्यावर काय गुन्हे कुठले? या सदर प्रकरणामध्ये BNSचं कलम 119(1), 115(2), 352, 351(2), 118(1), 127(2), 133, 356(2) अशा पद्धतीने जबरदस्तीने पैसे काढून घेणे, मारहाण करणे, जीव मारण्याची धमकी देणे, हत्याराने दुखापत करणे, कैद करून त्याला मारहाण करणे, अवमान करणे, बदनामी करणे याचे कलम लावण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे। हॉटेल मालकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि अटक करण्याची प्रोसिजर चालू आहे। मला एक सांगा, ह्याचे काय बेलेबल आहेत का हे कलमं लावली? नॉन बेलेबल कलम आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना आम्ही अटक करून त्यांची PCR घेणार आहोत। आता हा जो फिर्यादी आहे हा अजूनही त्या हॉटेलवर काम करतोय का? हो, अजूनही काम करतोय। त्याला धमकी दिलेली होती की त्या ठिकाणी तू जर काम सोडलं तर तुला मारहाण करील म्हणून, त्यामुळे तो तिथं जाईल त्या ठिकाणी तो कामाला आणखी। बरं, आणि कुठला आहे हा कामगार असताना? हा, हे दोघं पण इथलेच आहेत, टेंभुर्णीचेच आहेत। नकाते पण टेंभुर्णीचंच आहे, त्याचं मूळ गाव मंगळवेढ आहे, पण तो 15 वर्षापासून इथं रहिवासी आहे म्हणून सांगतोय तो। आणि हा पण माने पण इथलाच आहे। सर, हा जो घटना घडलेली आहे तो जो व्हिडिओ आहे तो 3 महिन्यापूर्वीचा आहे असं पण समजलं जातं, यामध्ये किती तथ्य आहे? आता त्याच्यावर आम्ही तपास करणार आहोत। नेमकं व्हायरल कधी झालेलं आहे, कुणी केलेलं आहे, कुठून झालेलं आहे, त्याबाबत तपास करणार आहोत।